स्पेनमध्ये दोन हाय स्पीड ट्रेन एकमेकांना धडकल्या। दोन्ही ट्रेनमध्ये सुमारे 400 प्रवासी होते। अपघातात 40 लोकांचा मृत्यू झालाय, शेकडो लोक जखमी झालेत। स्पेनमधील गेल्या दशकातील हा सर्वात मोठा अपघात असल्याचं म्हटलं जातं। मात्र या भरधाव ट्रेन एकमेकांना धडकल्या कशा? या अपघाताचं कारण काय? या अपघात प्रकरणात तपास कुठपर्यंत आलाय हेच या व्हिडिओतून जाणून घेऊया। नमस्कार, मी श्रेयस पांडे, तुम्ही पाहताय न्यूज 18 मराठी। रविवारी रात्री उशिरा दक्षिण स्पेनमधील कॉर्डोबा जवळील अदामुज शहराजवळ दोन हाय स्पीड ट्रेनची टक्कर झाली। या अपघातात आत्तापर्यंत 40 लोकांच्या मृत्यूची माहिती आहे। अपघातानंतरची काही दृश्य समोर आली आहे, ज्यात प्रवाशांनी घाबरलेल्या दृश्यांचं वर्णन केलं आहे। काही समोर आलेल्या व्हिडिओजमध्ये खराब झालेले डबे, मदतीसाठी प्रवाशांची हाक आणि खिडक्यांमधून आणि गाड्यांच्या छतावरून पळणारे लोक दिसत आहेत। या ठिकाणी बचाव कार्य सुरू आहे आणि जखमींवर उपचारही केले जात आहेत। आता हा अपघात झाला कसा तेही जाणून घेऊया। तर झालं असं की उत्तरेकडे जाणाऱ्या एका ट्रेनचे मागील 2 डबे हे रुळावरून घसरले आणि शेजारच्या त्या ट्रॅकवर जाऊन ते पडले। त्यानंतर विरुद्ध दिशेने जाणाऱ्या म्हणजेच दक्षिणेकडे जाणाऱ्या ट्रेननं तिला धडक दिली। या धडकेमुळे दोन्ही गाड्या उलटल्या आणि एका ट्रेनचे पुढचे डबे हे बंधाऱ्यावरून 13 फूट खाली कोसळले। आता या अपघाताचं नेमकं कारण काय, त्याबाबत तपास कुठपर्यंत आलाय? तर रेनफेच्या अध्यक्षांनी याबाबत सांगितलं की दोन्ही गाड्या वेग मर्यादेपेक्षा कमी वेगात प्रवास करत होत्या आणि अतिवेग रोखण्यासाठी सुरक्षा व्यवस्था देखील ठेवण्यात आलेल्या आहेत। तरीही हा अपघात झाला। स्पेनच्या ट्रेन चालक संघटनेनं यापूर्वी देखील हाय स्पीड आणि ट्रॅकवरील बिघाड याबद्दल चिंता व्यक्त केलेली आहे। आता अभियंते आणि तपासकर्ते ट्रेनमधील बिघाडामुळे किंवा ट्रॅकमधील बिघाडामुळे रुळावरून गाडी घसरली असावी असा अंदाज व्यक्त करत आहेत। स्पेनच्या अभियांत्रिकी संस्थेनं म्हटलं की आत्ता निष्कर्ष काढणे जरा घाईचं होईल। पण युरोपमधील ट्रेन अपघाताची आकडेवारी जर आपण पाहिली तर 2024 मध्ये संपूर्ण युरोपियन युनियनमध्ये 1507 रेल्वे अपघात झाले आहेत, ज्यामध्ये 750 जणांना आपला प्राण गमवावा लागला तर 750 जण गंभीर जखमी देखील झाले। 2024 मध्ये युरोपियन युनियनमध्ये झालेल्या रेल्वे अपघातांमध्ये मृत्युमुखी पडलेल्यांपैकी जवळजवळ 2/3 लोक अनधिकृत लोक होते। या अपघातानंतर स्पेनचे पंतप्रधान पेड्रो सांचेज यांनी सोमवारी घटनास्थळाला भेट दिली आणि 3 दिवसांचा राष्ट्रीय शोक जाहीर केलाय। तर युरोपियन नेत्यांकडूनही सहानुभूतीचे संदेश देण्यात आलेत। या अपघाताचं एक्झॅक्ट कारण काय हे पूर्ण तपास झाल्यानंतर समोर येईल। पण भारतात सतत होणाऱ्या ट्रेन अपघातावर टेक्नॉलॉजीचा अभाव असल्याची टीका होते। मात्र आता स्पेनसारख्या प्रगत देशात देखील ट्रेन सुरक्षेबाबत टेक्नॉलॉजीमध्ये त्रुटी समोर आली आहे। त्यामुळे जगभरातील देशांना आता ट्रेन सुरक्षा व्यवस्थेवर अधिक काम करण्याची गरज असल्याचं स्पष्ट होत आहे। तुम्हाला याबाबत काय वाटतं? कमेंटमध्ये नक्की सांगा। भेटूयात पुढील नव्या ग्लोबल अपडेटसह। नमस्कार।